ओम नमः शिवाय. आज आपण आलो आहोत महाकालच्या नगरीत म्हणजेच उज्जैनमध्ये. इथे प्रत्येक श्वासात शिवतत्वाचे अस्तित्व जाणवते. जिथे काळही महाकालच्या अधीन आहे, जिथे भक्तांना मोक्षाचा मार्ग सापडतो, असे महाकाल ज्योतिर्लिंग. चला तर मग सुरू करूया या पवित्र नगरीचा आणि महाकालच्या दर्शनाचा आध्यात्मिक प्रवास. उज्जैनला मी पुण्यावरून जात आहे. पुणे जंक्शनवरून तुम्हाला उज्जैनची ट्रेन भेटते. पुणे टू उज्जैन हे 15 तासाचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये माझ्यासोबत माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. उज्जैन ट्रिप ही आम्ही धाकड टुरिझम थ्रू करत आहोत. सो बुकिंग सर्व असल्यामुळे काही टेन्शन नव्हते. सकाळी 6:30 वाजता आम्ही उज्जैन जंक्शनवरती पोहोचलो. टुरिझम थ्रू आम्हाला सर्व सर्व्हिस अवेलेबल होत्या. सो आम्ही पहिल्यांदा गाडीमध्ये बसून हॉटेलला जाण्यासाठी निघालो आहोत. आस्था हॉटेलमध्ये आम्ही स्टे करत आहोत. इथून उज्जैनचं मंदिर अगदी 2 मिनिटावरती होतं. उज्जैनमध्ये आम्ही ह्या रूममध्ये स्टे करत आहोत. पहिल्यांदा उज्जैन शहराबाहेरील ठिकाणी जायचं असल्यामुळे मी तयार झाली आहे. ब्रेकफास्ट करून आम्ही जर्नीची सुरुवात करतो. श्री स्थिरम गणेश मंदिर येथील गणपतीची मूर्ती आपल्या जागी स्थिर असल्याचं मानलं जातं, म्हणून त्यांना स्थिरम गणेश मंदिर असे म्हणतात. यानंतर आम्ही जात आहोत श्री मा गडकालिका मंदिरमध्ये. हे देवीचे प्राचीन शक्तिपीठ आहे. इथे काली मातेची उपासना केली जाते. देवीचे दर्शन घेऊन आम्ही जात आहोत श्री कालभैरव मंदिर येथे. उज्जैनला येणे हे आमच्या सर्वांसाठी खूप खास आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना ठरवलं होतं की फायनल इयर झाले की आपण उज्जैनला जायचं, आणि तो प्लॅन आम्ही सक्सेसफुली कंप्लीट केला. कालभैरव हे उज्जैनचे नगररक्षक देव म्हणून मानले जाते. इथे भक्तगण भैरवनाथाला मद्याचा नैवेद्य अर्पण करतात. श्री मंगलनाथ मंदिर हे मंदिर मंगळ ग्रहाचे जन्मस्थान म्हणून मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोष दूर करण्यासाठी इथे पूजा केली जाते. दुपारचे जेवण करून आम्ही श्री सांदीपनी आश्रम येथे आलो आहोत. हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामाने शिक्षण घेतले. गुरु सांदीपनी यांनी त्यांना धर्म, नीती, शस्त्रविद्या शिकवली. रूमवरती येऊन फ्रेशअप होऊन आरतीसाठी जात आहोत. महाकाल मंदिराजवळ असलेले श्री बडा गणेश मंदिर येथे गणपतीची भव्य मूर्ती पाहण्यास भेटते. यानंतर आम्ही जात आहोत श्री सम्राट विक्रमादित्य स्मारक येथे. उज्जैनमध्ये सम्राट विक्रमादित्य यांच्या स्मरणार्थ उभारलेली ऐतिहासिक स्मारक इथे आहे. इथे त्यांची भव्य मूर्ती पाहण्यास भेटते. त्यानंतर आम्ही जात आहोत श्री मा हरसिद्धी मंदिर येथे. शक्तिपीठापैकी हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. इथल्या दीपमाळा अतिशय भव्य असून संध्याकाळी देवीची आरती बघण्यासाठी खूप गर्दी असते. देवीचे दर्शन घेऊन आम्ही रामघाट येथे आलो आहोत. इथे तुम्ही बोटीचा अनुभव घेऊ शकता. बोटीमध्ये बसून शिप्रा नदीचे सुंदर रूप आणि घाटाकिनारे बसलेले हे सुंदरसे मंदिर बघण्यास खूप आनंद वाटतो.
संध्याकाळी रामघाटवरती शिप्रा नदीची आरती होते. ते दृश्य अगदी नयनरम्य असते. शांत नदीच्या किनारी बसून ढोल, घंटानाद आणि मंत्राचा आवाज ऐकून मन अगदी भक्तिमय होऊन जातं. शिप्रा नदीवरती आरती करून आता मेन ठिकाणी म्हणजेच महाकालच्या दर्शनाला जात आहोत. महाकालेश्वर हे उज्जैनचे हृदय आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र ठिकाण. येथील भस्म आरती जगप्रसिद्ध आहे. महाकालचे दर्शन घेण्यासाठी लाईनमधून 2 ते 3 तास लागतात व डायरेक्ट दर्शन घ्यायचे असेल तर 250 रुपयाचा पास घेऊन दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. ज्या दिवसाची वाट मी आतुरतेने बघत होते तो दिवस आज फायनली आला. महाकालचे दर्शन खूप सुंदर झाले. दर्शन घेऊन आम्ही महाकाल लोक बघण्यासाठी आलो आहोत. संध्याकाळचे जेवण करून आम्ही रूमवरती आलो आहोत. महाकालच्या दर्शनाने हा दिवस परिपूर्ण झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ओंकारेश्वरचा ब्लॉग येत आहे तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.